मुंबईतील FN प्रशासकीय विभागामध्ये यंदाच्या BMC निवडणुकांचे समीकरण पूर्णपणे बदलले कारण या विभागातील 10 पैकी तब्बल 8 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झालेत। म्हणजेच तब्बल 80% महिला आरक्षण इथे मिळाले। हे प्रमाण मुंबईभरात सर्वाधिक मानले जात आहे। धारावीपासून दादर, माटुंगा, सायन कोळीवाडा अशा विविध भाषिक, विविध धर्मांची, जाती समूहांची लोक या वॉर्डात राहतात। BMCच्या या वॉर्डमध्ये कोणते राजकीय बदल दिसतील त्याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी विहंग ठाकूर। BMCचा F आणि N विभाग हा मुंबईतील दाटीवाटीने राहणाऱ्यांचा परिसर। येथे धार्मिक आणि भाषिक विविधता दिसून येते। येथील वॉर्ड क्रमांक 172 ते 181 असे एकूण 10 वॉर्ड आहेत। दादर ईस्ट, हिंदू कॉलनी, माटुंगा ईस्ट, किंग सर्कल, 5 गार्डन, सायन कोळीवाडा, GTP नगर आणि धारावी दक्षिण मध्य उत्तर अशा मोठ्या भागांना कव्हर करतात। यापैकी तब्बल 8 प्रभाग महिला आरक्षित असल्याने या वॉर्डमध्ये महिलांसाठी राजकीय नेतृत्वाची संधी निर्माण झाली आहे। या आरक्षणात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 6 वॉर्ड, OBC महिलांसाठी 1 वॉर्ड आणि SC महिलांसाठी 1 वॉर्ड अशी वर्गवारी दिसते। म्हणजेच या संपूर्ण भागात निवडणुकीचं समीकरण आता पूर्णपणे महिला नेतृत्वाच्या केंद्रस्थानी येणार आहे। दादर हिंदू कॉलनी परिसराचा वॉर्ड 172 यावेळी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झालाय। मागील निवडणुकीत हा वॉर्ड खुल्या प्रवर्गात होता आणि तेव्हा भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांना तब्बल 13,731 मतांनी विजय मिळाला होता। त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये काँग्रेसचे उपेंद्र दोशी यांना 3,875 आणि शिवसेनेचे प्रकाश वाघधरे यांना 3,778 मतं मिळाली। भाजपला मिळालेलं 9,856 मतांचं प्रचंड बहुमत या भागातील त्यांची मजबूत पकड दाखवतं। दादर हिंदू कॉलनी हा परंपरेने भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे महिला आरक्षणामुळे यावेळी पक्षांतर्गत नवीन महिला चेहरा मैदानात उतरू शकतो आणि उमेदवार निवड प्रक्रियेमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 173 म्हणजे माटुंगा ईस्ट आणि किंग सर्कल परिसर। यावेळी हा वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गाच्या आरक्षणाखाली येतो। मागील निवडणुकीत हा वॉर्ड अनुसूचित जातीसाठीच आरक्षित होता आणि तेव्हा शिवसेनेचे प्रल्हाद ठोंबरे यांनी 6,492 मतांसह विजय मिळवला होता। भाजपचे विजय पगारे यांना 2,985 मतं मिळाली, तर अपक्ष सुनील शेट्टे 2,190 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते। शिवसेनेला मिळालेलं 3,507 मतांचं बहुमत या भागातील त्यांचा परंपरागत प्रभाव दाखवते। मात्र यंदा प्रभाग SC महिला आरक्षित असल्यामुळे शिवसेनेसह सर्वच पक्षांतर्गत उमेदवार निवडीची स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 174 म्हणजे माटुंगा लेबर कॅम्प आणि GTP नगर परिसर। यावेळी हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे। मागील निवडणुकीतही हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित होता। त्यावेळी भाजपच्या कृष्णा वेण्णी रेड्डी यांनी 2300 मतांसह विजय मिळवला होता। राष्ट्रवादीच्या नीलम दुबे यांना 2,112 तर MIMच्या खुर्शिदा खान यांना 1,953 मतांसह त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या। विशेष म्हणजे विजयाचं बहुमत केवळ 188 मतांचं होतं। त्यामुळे हा प्रभाग अतिशय स्पर्धात्मक मानला जातो। तामिळ, तेलुगू, उत्तर भारतीय आणि मुस्लिम अशा विविध लोकसंख्येच्या मिश्रणामुळे इथे तीनही प्रमुख पक्षांमध्ये पुन्हा एकदा काट्याची टक्कर पाहायला मिळते। वॉर्ड क्रमांक 175 म्हणजे धारावी दक्षिण आणि कोळीवाडा परिसर। यंदा हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहे। मागील निवडणुकीत हा वॉर्ड OBCसाठी आरक्षित होता। त्यावेळी शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी 6,096 मतांसह विजय मिळवला होता। काँग्रेसच्या ललिता यादव 5,619 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होत्या, तर भाजपचे लोरिक यादव 4,867 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले। विजयानंतर बहुमत फक्त 477 मतांचं होतं। या संपूर्ण भागातील उत्तर भारतीय आणि कोळी समुदायांचं मिश्रण राजकीय गणित गुंतागुंतीचं बनवतं आणि आता महिला आरक्षणामुळे पूर्णपणे नवीन समीकरणं आणि नवीन चेहरे समोर येण्याची शक्यता जास्त आहे। वॉर्ड क्रमांक 176 म्हणजे मध्य धारावी आणि सायन धारावी जंक्शन परिसर। यंदा OBC महिला आरक्षणाखाली हा वॉर्ड आहे। मागील निवडणुकीत हा वॉर्ड सर्वसाधारण होता। त्यावेळी काँग्रेसचे रवी राजा यांनी 3,678 मतांसह विजय मिळवला होता।
शिवसेनेचे गजानन पाटील 3678 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते, तर भाजपचे मुरुगनंतम हे 3495 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे विजयानंतरचं बहुमत फक्त 136 मतांचं होतं. म्हणजेच तुल्यबळ लढत इथे झाली. हा संपूर्ण भाग धारावीतील सर्वात दाट आणि विविध धर्म, भाषिक आणि जाती समूहांच्या लोकसंख्येचा भाग आहे. तीनही मोठ्या पक्षांची ताकद इथे जवळजवळ समान असून यंदाही पुन्हा जोरदार त्रिकोणी लढत होणार हे निश्चित आहे. वॉर्ड क्रमांक 177 म्हणजे धारावी उत्तर आणि 90 फीट रोड परिसर. यंदाही हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. मागील निवडणुकीत देखील आरक्षण याच प्रकारचं होतं. त्यावेळी भाजपच्या नेहल शहा यांनी तब्बल 11,298 मतांसह मोठा विजय मिळवला होता. काँग्रेसची प्रिन्सी मानेकताला 3,158 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर शिवसेनेची महालक्ष्मी गणात्रा 2,633 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. म्हणजेच बहुमत तब्बल 8,140 मतांचं होतं. अत्यंत एकतर्फी असा हा निकाल होता. या संपूर्ण भागात व्यापारी वर्ग, विशेषतः गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव लक्षणीय आहे. त्यामुळे हा प्रभाग परंपरागतपणे भाजपचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो. वॉर्ड क्रमांक 179 म्हणजे माहीम ईस्ट आणि धारावी सीमेवरचा अतिशय स्पर्धात्मक परिसर. यंदा हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. मागील वेळी आरक्षण सर्वसाधारण गटांसाठी राखीव होतं. या निवडणुकीत काँग्रेसचे सुफियान वानू यांनी 5,630 मतं मिळवत विजय मिळवला होता, तर शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांना 5,503 मतांसह त्यांच्या खालोखाल मतं मिळाली. राष्ट्रवादीचे आरिफ सय्यद 2,857 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते. या संपूर्ण लढतीत सर्वात ठळक बाब म्हणजे बहुमत केवळ 127 मतांचं होतं. म्हणजेच हा वॉर्ड मुंबईतील सर्व पक्षांसाठी 50-50 मतदारसंघांपैकी एक असा समजला जातो आणि इथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात थेट लढत दिसते. वॉर्ड क्रमांक 180 म्हणजे सायन कोळीवाडा आणि अँटॉफिल परिसर. लोकसंख्येची घनता, विविधता आणि राजकीय चुरस यामुळे हा वॉर्ड नेहमी चर्चेत असतो. यंदाच्या निवडणुकीत हा वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे, तर मागील वेळी तो ओबीसी महिलांसाठी राखीव होता. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या स्मिता गावकर यांनी तब्बल 8,625 मतं मिळवत विजय मिळवला होता. त्यांच्यानंतर काँग्रेसच्या वैशाली पवार यांनी 5,584 मतं घेतली, तर भाजपच्या बिंदू यादव 3,748 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. बहुमत तब्बल 3,041 मतांचा आहे. म्हणजेच शिवसेनेचा मोठा विजय होता. या भागात कोळी समुदाय आणि हिंदी भाषिक मतदार, त्यामुळे पारंपरिकरित्या शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो. तरी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष येथे सक्रियपणे पाय रोवण्याचा प्रयत्न करतायत. थोडक्यात काय, बीएमसीच्या FN विभागामध्ये 80% महिला आरक्षणामुळे निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदललंय. एकंदरीत येणारी बीएमसी निवडणूक F आणि N विभागासाठी गेम चेंजर ठरणार आहे. F आणि N विभागामधील वॉर्डांमध्ये महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे राजकारणात नवीन नेतृत्व, नवीन चेहरे आणि नवीन समीकरणं पाहायला मिळतील. धारावीपासून दादर माटुंग्यापर्यंत प्रत्येक भागाची सामाजिक संरचना वेगळी असल्याने स्पर्धा वॉर्डानुसार पूर्णपणे बदलते. काही वॉर्डांमध्ये पक्षांचं पारंपरिक वोट बँक आहे. काही ठिकाणी अतिशय चुरशीची टक्कर अपेक्षित आहे. येणारी बीएमसी निवडणूक या भागासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.